सत्तेच्या खुर्चीपुढे सर्व नाती फिकी पडतात। एरवी राज्यभर लाडक्या बहिणीसाठी मेळावा घेणारे भाऊही मतदारसंघात मात्र बहिणीला आव्हान देऊन पुरुषार्थ गाजवतात। महाराष्ट्र धर्म वाढवण्याच्या वल्गना जाहीर सभांमधून करणारे नेते आपला भावाला आधार देण्याचा धर्मही पाळू शकत नाहीत। या राजकारणाच्या नशेनं सख्खे भाऊ पक्के वैरी झाले, लेकीही बापाविरोधात मैदानात उतरू लागल्यात। हे नात्यांचं राजकारण महाराष्ट्राला नवीन नाहीये। 2019च्या निवडणुकीत हेच झालं, त्याची पुनरावृत्ती 2024च्या विधानसभा निवडणुकीतही होईल यात शंकाच नाही। जाणून घेऊया खुर्चीच्या मोहापायी आपल्याच नातेवाईकांचं राजकीय वस्त्रहरणात गुंतलेल्या घराण्यांविषयी मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। 2019च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात चर्चा झाली ती बीड जिल्ह्यातील मुंडे भाऊ बहिणीच्या लढतीची। परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे व भाजपच्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांची लढत झाली। खरं तर 2014 मध्ये ही लढत झाली होती, तेव्हा धनंजय पराभूत झाले। मात्र 2019 मध्ये धनंजय यांनी मंत्रिपदावर असलेल्या आपल्या भगिनीचा पराभव करून यश मिळवलं। याच जिल्ह्यातील बीड मतदारसंघातही काका पुतण्याच्या लढतीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं। शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीकडून त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर लढले। आता नव्या दमाचे संदीप विजयी झाले व जयदत्त पराभूत झाले। ही झाली दोन उदाहरणं। मात्र गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रानं अशा रक्ताच्या नात्यातील अनेक लढती अनुभवल्या व सत्तेच्या मोहापायी आपल्याच नात्या गोत्यातील लोकांकडून एकमेकांचं राजकीय वस्त्रहरण होतानाही पाहिलं। सुदैवानं काही कौटुंबिक कारणामुळे किंवा राजकीय अपरिहार्यतेमुळे मुंडे बंधू भगिनी आज एकत्र आले आहेत, मात्र इतरांनाही सुबुद्धी येईल याबाबत शंकाच आहे। विदर्भातील पुसदच्या नाईक भावंडांनीही असा समजूतदारपणाचा निर्णय घेतला आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक व भाजपचे निलय नाईक हे एकमेकांविरोधात लढले। यात इंद्रनील आमदार झाले व निलय पराभूत झाले। पण आता महायुतीचं सरकार आल्यामुळे राजकीय अपरिहार्यतेमुळे का होईना या दोन चुलत भावंडांना एकत्र येण्याची बुद्धी झाली आहे, हेही नसे थोडकं। सातारा जिल्ह्यात भाजपचे जयकुमार गोरे विरुद्ध शिवसेनेचे शेखर गोरे हेही 2019 मध्ये माण मतदारसंघातून लढले। यात जयकुमार गोरे भाजपच्या बळावर विजयी झाले, तर शेखर हे मात्र तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले। लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी 2014 मध्ये आपले काका अशोकराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला होता। काकांचा पराभव केल्याच्या बदल्यात भाजपनं निलंगेकरांना मंत्रिपदाचं बक्षीसही दिलं होतं। त्यापूर्वी 2004 मध्ये त्यांनी आपले आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनाही धूळ चारली होती। तर 2009 मध्ये शिवाजीरावांनी नातू संभाजीरावांचा पराभव करून अपयशाचे उत्ते काढलं होतं। 2014 मध्ये विदर्भातील सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रेखा खेडेकर व शिवसेनेचे डॉक्टर शशिकांत खेडेकर या दीर भावजयीत लढत झाली होती, तेव्हा शशिकांत खेडेकर विजयी झाले होते। गेल्या दोन निवडणुकीतील ही काही प्रमुख उदाहरणं आहेत। आता 2024 मधील निवडणुकीत यातील काही घराण्यातील नेते एकमेकांविरोधात लढणार आहेत यात काही शंकाच नाही। विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी मतदारसंघात अजितदादा गटाचे नेते धर्मराव बाबा आत्रम यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्रम शरद पवार गटाकडून लढणार आहेत। बीडमध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांना त्यांचेच चुलत भाऊ योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाकडून आव्हान देणार आहेत। तिथं या दोघांचेही काका जयदत्त क्षीरसागर मैदानात उतरून 2019च्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही बारामतीमधून सुप्रिया सुळे व सुनेत्रा अजित पवार या नणंद भाऊजाई मधील सामनाही देशभर गाजला। यात राजकीय अनुभवामुळे शरद पवारांचा भक्कम आधार मिळाल्यामुळे नणंद सुप्रिया विजयी झाल्या होत्या। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजून किती घराणे फुटतात व सत्तेच्या मोहापायी अजून किती नातेसंबंध बिघडतात हे पाहण्याची वेळ महाराष्ट्रावर येणार आहे। मात्र मुंडे भाऊ बहिणींसारखे एकत्र येण्याची सुबुद्धी राजकारणापायी घरात फूट पाडणाऱ्या नेत्यांना कधी येणार, हा प्रश्न लाखो कुटुंब प्रेमी मतदारांना अस्वस्थ करतोय।